कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घसरगुंडी खेळतो लब्बाड, कुठे गेला? आला 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 उई! आलं माझं सोनू। परत जायचं, हळू हळू हळू, गाडी 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 गाडी, गेलं गेलं गेलं, आलो आलो। अरे माझं सोनू, मज्जा येते बाळाला माझ्या। बया रुपाले, नाही तू बाळाची लई चांगली काळजी घेतली ग। हा, कसलं बाळ सुधारलंय आपल्या बाळानं। आता माझ्या बाळाची मान पण पडत नाही। तू एकटीने काळजी घेतली हा, नाही तर बघ ना घरात ती आप्पी आहे, पियू आहे, हाय का कुणाला काय? आहेत का आता त्या घरात? त्या दोघींना काम असतं। आता ती पियू तरी नोकरी शोधायला म्हणून बाहेर जाती, पण त्या आप्पीचं काय तवा? तिला कुठं आहे काय काम? बसावं ना तिनं गप घरात। तिला घरात बसायची सवय नाही म्हणून ती बाहेर गेली असेल कुठेतरी। परत जायचं, मला डोक्यावर परिणाम झालाय, गप गुमानं घरात बसावं, पण ते नाहीच। डोक्यावर परिणाम? मावशी, डोक्यावर परिणाम झालाय म्हणजे काय झालंय? नाही राहू दे, ते तुला मी नंतर सांगेन ना। पण आपणाला आता काय वाटत असेल ना ते समजतंय मला। माझ्या बाळाला नुसती भूक जरी लागली आणि ते रडायला लागलं ना तरी मला कसं तरीच होतं। आणि अपर्णाचं तर बाळ गेले ना। हे बघ, आता तुझ्या बाळाच्या काळजीपोटीच सांगते ग मी। कोण हे करायला सांग बरं? कोण बघणार तुझ्या बाळाला? हा, कोण बघणार? मी आहे की, माझ्या बाळाचं करायला त्याची आई आहे। आई करणार सगळं। हा, काय भूक लागली? भूक लागली माझ्या सोनूला? काय भूक लागली? तुझं बाळ बोलतं बी होय तुझ्याशी? माझं बाळ माझ्याशी सगळं बोलतं। मग जा जा, बाळाला ना खायला काहीतरी घेऊन ये, दूध घेऊन ये जा। हा, मी बाळासाठी खाऊ बनवते, तोपर्यंत तुम्ही सांभाळा बाळाला। हा चालेल बघ। आग आग, आज झालं की बाळाचा। रुपाले, अगो आपल्या आज्याकडे दे की बाळाला जरा। हा, सरकार, अहो घ्या की बाळाला। नाही नाही, मी 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 कशाला? म्हणजे माझ्याकडे आल्यावर बाळ रडेल ना? ते नाही रडणार माझं बाळ, कळतं माझ्या बाळाला। हो, अजिबात रडणार नाही। काय परत जायचं गोव्यात लब्बाडाला? परत जायचं? चला 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 चला, गोव्यात जातं माझं बाळ। आऊ, आलं परत। चला चला, परत जायचं, गाडी 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 गाडी, आला 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 आला, आऊ, चला 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 चला। अहो जरा बाळाला तुम्ही घेत जा अधून मधून। नाही कसं आहे म्हणजे ते रडायचं नाही, तुमची सवय होईल ना त्याला। माझे आता हात खराब आहेत। आता गो बाय, काय झालंय तेव्हा हाताला? कुठं काही शेतात बितात कामाला गेले होते का काय? हा, घ्यायचं नाही ते सांगा की। का हो सरकार? नाही रुपाली, असं नाही ते। मग काय तर, दाखवा बरं, हात दाखवा तुमचे। रुपाले, दे दे त्यांच्या हातात, हा दे बाळाला। सरकार, इतक्या दिवस तुम्ही म्हणत होता ना नातू पाहिजे नातू पाहिजे, मग घ्या की आता तुमच्या नातवाला। हा, जायचं आजोबांकडे, जायचं तुला? जातो माझं बाळ, चला चला चला, आजोबांकडे जायचं। हो, माझं बाळ आजोबांकडे जातं। चला घ्या सरकार। हा, तुम्ही बाळाला घ्या, मी त्याच्यासाठी खाऊ करून आणते। हा, दूध, हा दूध गरम करते आधी आणि आणते। खोकला आहे बाळाला? मला एक सांगा, बाळाच्या आजूबाजूला धूर वगैरे काय असतं का? कसं आहे ना डॉक्टर, आमच्या घरात अजून पण चुलीवर स्वयंपाक होतो, त्यामुळं होतो धूर घरात। त्याच्यामुळेच झाले। तुमच्या बाळाला धुरापासून दूर ठेवा। कसं आहे, एवढ्या लहान बाळाला चुलीच्या धुराचा त्रास होणारच। मी काही औषधं लिहून देतो, ही द्या, बरं वाटेल बाळा। ठीक आहे डॉक्टर। डॉक्टर, या बाळाला पण तपासा ना। हे बाळ कोणाचं आहे? ते आमचंच आहे डॉक्टर। पण तुम्हाला तर एकच बाळ होतं ना? नाही तसं नाही, म्हणजे आम्हाला जुळं झालं होतं डॉक्टर। हा जुळं होतं आम्हाला बाळ। असं कसं होऊ शकतं? याच्यात तर तुम्हाला
एक बाळ झालेलीच नोंद आहे. असं कसं म्हणजे एकच? यात नोंद करताना काहीतरी चुकामुक झाली असेल बघा डॉक्टर. हा 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 चुकून झालं असेल, चुकलं असेल डॉक्टर तुमचं. बघा ना एकदा. कसं आहे ते, आम्ही याचे आई वडील आहेत ना, तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला जुळं झालं होतं की एक झालं होतं. हे आमचंच बाळ आहे ना. हा आमचंच आहे. मी काय म्हणतो, राहू द्या, ह्याला नका तपासू आता. नंतर येतो. रडायला लागलं, नाही तपासत ते म्हणून. बाळाचा आवाज. बाळ रडतंय बापू. आप्या अगं ए आप्या अगं काय झालं अगं ए अगं आप्या बाळाला भूक लागली वाटतं. हा. तुम्ही त्याला दूध पाजा, मी आलोच. हो. हे रडायला कशाला लागलंय, सारखं सारखं रडतंय. घे दूध पाजायला आणि शांत कर. बाळाचा आवाज येतोय. आप्या काय बापू खरंच बाळाचा आवाज येतोय. अगं आप्या कलेक्टर बाई, अरे ही कशाला आली इथं? मला काय माहित. हिने जर आपल्याला बघितलं ना तर वाट लागली आपली. आप्या आप्या अगं बापू ऐका ना, खरंच आवाज येत होता. तुम्हाला येत नाही का? मी खोटं नाही बोलत आहे. आपण एकदा शोधूया ना बापू. बघ तू शांत बापू, हो. ऐक. बाळाला शोधूया ना. ऐक. तुझं काम सगळ्यात भारी आहे, माहिती का तुला? अगं तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय जरी झालं ना, तर तू त्याचा परिणाम तुझ्या कामावर कधीच नाही होऊन दिला. आठवते का तुला? बापू मी ना आता ही धावपळ थांबवली पाहिजे हो माझी. सगळे पुरावे सांगतायत की माझं बाळ नाहीये. भ्या, हे सगळं आत्ताच ठरवलं पाहिजे का? नाही तर ना बापू मला तसंच वाटत राहील, म्हणून म्हणते आत्ता ठरवलं पाहिजे. अगं नाही, असं नसतं. आपण बोलू त्याच्यावर नंतर. चल निघूयात का? अर्जुन, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.